नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। 11 जून तारीख जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एक 6 वर्षीय मुलींचं मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं। 6 वर्षीय मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलीस आणि गावकरी सर्व गावाच्या आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे त्या दिवशी 10 वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमच्या पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एका माणसाने त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं। आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावळमधून अटक करण्यात आलेलं आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे SDPO पाचोरा येरुले हा इथं जळगावात येऊन अटकच्या कारवाई चालू होत्या। त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काही लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ अशा डिमांड करत होता। तिथला पोलीस स्टेशनमध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे। ही गोष्टी समजवत असताना काही वेळानंतर रास्ता रोको केलं आणि तिथं तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आले होते आणि त्या दगडफेकमध्ये 15 पोलिसांना जखमा झालं। त्याच्यापैकी 6 पोलीस आताही हॉस्पिटलाइज्ड आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काल झालेलं ही घटनांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 15 लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे। सर्व बांधवांना मी हीच आवाहन करू इच्छिते, आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे। तपास एक SDPO दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीने आम्ही तपास करू, लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट देखील करू आणि कोर्टाला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो। कोणी सर्व बांधवांना हीच आवाहन करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, आम्ही सर्व जबाबदारी आमच्या चांगल्या पद्धतीने पार पडत आहे। सध्या काय परिस्थिती ते सर्व घटना घडल्यानंतर अर्धा तासात सर्व शांततात आहे। आता काही तशा तणावपूर्ण परिस्थिती ते जामनेरमध्ये नाही। किती जणांच्या विरोधात एकूण गुन्हे दाखल करण्यात आले? 15 जणांना अटक केली, गुन्हे किती जणांच्या विरोधात? गुन्हे म्हणजे ते काही लोकांचं नावासहित घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इतर आरोपी म्हणून घेण्यात आलेलं आहे। ते सर्व CCTV फुटेज आमच्याकडे आहे। जे कोणी म्हणजे अशा कृत्य केले तर सर्वांचं नाव निष्पन्न करून ते नाटकचं कारवाई करण्यात येईल। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।